HPV वॅक्सिनेशनच्या बाबतीत मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ पालकांना नम्र आवाहन करतो की ह्या वॅक्सिनेशनच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. पण मला आपल्या सगळ्यांना अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे की माझ्या स्वतःच्या मुलीला ही लस देण्यासाठी माझी बायको सौभाग्यवती संयोजनी ही डॉक्टर शापूरकर सरांकडे गेली होती आणि ही वॅक्सिनेशन माझ्या मुलीनं घेतली होती. आणि त्यावेळेस शापूरकर सरांनी माझ्या मंडळीच्या लक्षात आणून दिलं होतं की ही लस सगळ्या गोरगरीब मुलींना सुद्धा त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. ही विषय माझ्या बायकोनं मला सांगितल्याच्या नंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार या नात्यानं, सदस्य या नात्यानं केंद्र सरकारकडे खासगी विधेयकाच्या माध्यमातून मी मागणी केली होती की केंद्र सरकारनं ही लस त्या ठिकाणी पूर्ण देशभरातील गोरगरीब नागरिकांसाठी, त्यांच्या मुलीसाठी मोफत करावी. आणि मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने हे लसीकरण मोफत करायचा निर्णय घेतलाय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये 8 मार्चपासून हे लसीकरण त्या ठिकाणी सुरू आहे. हे लसीकरण 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना त्या ठिकाणी दिलं जातं आणि 15 वर्षाच्या आतमध्ये, म्हणजे 14 ते 15 वर्षाच्या मध्ये त्या ठिकाणी दिलं जातं. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलीला दिलेली आहे आणि ती मोफत आहे. आपल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर, आपले ग्रामीण रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय असतील, या सर्व ठिकाणी मोफत दिली जाते. आणि या लसीकरणाचा फायदा असा आहे की क्रमांक 2चा कॅन्सर जो महिलांमध्ये आढळला जातो, गर्भाशयाच्या मुखाचा, याच्यामुळे अनेक महिलांना आपले प्राण त्या ठिकाणी गमवावे लागतात. मला वाटतंय ह्याच्यापासनं आपल्या लेकराला, आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी हे लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि ही लस आपल्या 14 वर्ष वय पूर्ण केलेल्या मुलींना त्या ठिकाणी द्यावी, अशी नम्र आणि कळकळीचं आवाहन मी सर्व धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेला करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.